नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. आपला विषय कालपासून चालू आहे तो ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे यांच्या सोबत, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये जी अतिशय जोरदार अशी अतिक्रमण हटाव मोहीम चालू आहे. काल ज्येष्ठ पत्रकार म्हणून धनंजय लांबे यांनी विस्तृतपणे एक अशी गरुड नजर फिरवलेली आहे की ही नेमकी अतिक्रमण हटाव मोहीम कशा प्रकारे सुरू आहे. त्याच्यामध्ये 1980चा विकास आराखडा, 1991चा विकास आराखडा, त्याच्यानंतर अलीकडे म्हणजे 15 एप्रिल 2025 रोजी राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने त्याच्यावर फिरवलेला एक अंतिम हात. आणि मग त्या आराखडा, तो ती सगळी कागद डोळ्यासमोर ठेवून जालना रोड असेल किंवा अंतर्गत रस्ते असतील, सगळीकडे शहराच्या चहूबाजूने जे काय अतिक्रमण वाढलेलं आहे ती काढण्याची मोहीम जोरामध्ये सुरू आहे. आता धनंजय लांबे ज्यावेळेला पत्रकारिता त्यांनी वार्ताहर म्हणून ज्यावेळेला सुरुवात केली, तो काळ अगदी 1980चं दशक होतं ते. 80 ते 90 त्या दशकामध्ये महानगरपालिका म्हणजे 88ला महानगरपालिका झाली, पहिली निवडणूक झाली. आणि त्यानंतरचा सगळा महापालिकेचा कारभार त्यांनी वार्ताहर म्हणून टिपलेला आहे. त्यानंतरच्या काळामध्ये ते संपादक झाले. सामना असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, पुढारी असेल, वेगवेगळ्या दैनिकांमध्ये त्यांनी काम केलं. आता आज आपल्याला त्यांच्याकडनं या अतिक्रमण हटाव मोहिमेचे अंतरंग हे सगळे जाणून घ्यायचे. आणि मग आतापर्यंत झालेलं महानगरपालिकेचं प्रशासन हे कशा प्रकारे होतं, त्याचं नेतृत्व कोणी केलेलं आहे. आज श्रीकांत जे आहेत महानगरपालिकेचे आयुक्त, त्या त्यांच्या मानाने या आधीचे सगळे आयुक्त यांनी काय कामगिरी केलेली आहे, हे सगळं धनंजय लांबे यांच्याकडून आपल्याला समजून घ्यायचं. तर धनंजय, आपण बोला. नमस्कार. सगळ्यात आधी तर या अत्यंत ज्वलंत प्रश्नावरती प्रकाश झोत टाकल्याबद्दल डॉक्टर अनिल फळे यांचं मी आभार मानतो. आणि या शहराच्या जी काही मुख्य माध्यमं आपण ज्याला म्हणतो, त्या माध्यमांनी ज्या गोष्टीची दखल घेतलेली नाही त्याची चर्चा आपण या माध्यमातून, या नव्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून करतो. त्याचं कारण असं आहे की इतर जी प्रस्थापित माध्यमं आहेत, तर ते इतक्या सखोलपणे, इतक्या मुक्तपणे या गोष्टीवरती प्रकाश टाकू शकत नाहीत. त्याची अनेक कारणं आहेत, त्या कारणांमध्ये आपल्याला जायचं नाही. परंतु महापालिकेचा हा जो काही कारभार आहे, त्या कारभारावरती लक्ष ठेवताना आपल्याला महापालिकेचा प्रमुख जो आहे त्याच्यावरती बोट ठेवणं भाग पडतं. म्हणजे हे काही वैयक्तिक टीका टिप्पणीचं व्यासपीठ नाही, परंतु ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं घडतंय त्यांची नेमकी जडणघडण कशी आहे या संदर्भातला आपल्याला काल आणि परवा आमदार प्रशांत बंब यांनी त्या विधानसभेमध्ये थोडाफार आवाज उठवलेला दिसला आपल्याला. परंतु हे या महापालिकेला इतके चांगले अधिकारी लाभून गेले की त्यांच्या समोर म्हणजे हे अशा पद्धतीचा अधिकारी असू शकतो का, असा प्रश्न पडावा. म्हणजे इथे कृष्णा भोगे नावाचे, जे मी कालही यांचा उल्लेख केला आणि त्यांचा उल्लेख वारंवार येणार आहे, कारण हा एक आदर्श अधिकारी आपल्याला लाभलेला होता. संभाजीनगर महापालिकेतून ते विभाग आहे आणि तिथे देखील त्यांची कारकीर्द ही अत्यंत स्वच्छ आणि काटेकोर, कर्तव्य तत्पर अशा पद्धतीची राहिली. आता संभाजीनगरची काही त्यांची उदाहरणं मला आठवतात, ज्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये आपण छापल्या आहेत. की कृष्णा भोगे इथे असताना त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे काय कचरा गाडीचं जे कॉन्ट्रॅक्ट असतं, तर हे अर्धवटच गाड्या भरून निघून चालले आहेत आणि पूर्ण म्हणजे त्याचं बिल मात्र पूर्ण गाडीचं ते उचलत आहेत आणि शहरामध्ये सर्वदूर कचरा तर दिसतोच आहे. तेव्हा त्यांनी मग प्रत्यक्षपणे एका कचऱ्याच्या गाडीच्या ट्रकवर चढून, म्हणजे त्या कचऱ्याची पाहणी केली, त्याचे फोटो घेतले आणि त्या कचरा वाहतूकदाराचं कंत्राट रद्द केलं. स्वतःच्या मुलाला ते कॉलेजमध्ये सायकलवर पाठवत होते. म्हणजे अशा पद्धतीचे इतके तत्पर. केवळ वैयक्तिक चारित्र्याच्या गोष्टी नाही आहेत, त्यांनी महापालिकेला इतकी शिस्त लावली. जर एखादा अभियंता तिथे 25 लाखाचं बजेट एखाद्या कामाचं घेऊन जात असेल, तर त्याला ते सांगायचे की नाही, हे 15 लाखातच झालं पाहिजे.
मग तो कसं बसं करून त्याला 16-17 लाखापर्यंत ते बजेट करून आणायचा आणि महापालिकेचे तेवढे पैसे वाचायचे. म्हणजे त्यांनी जेव्हा चार्ज इथे घेतला तेव्हा महापालिकेच्या तिजोरीमध्ये पूर्ण खणखणाट होता. आणि ते जेव्हा इथून पदोन्नत होऊन विभागीय आयुक्त झाले तेव्हा त्यांनी 6 कोटी रुपयांची FD महापालिकेच्या नावाने केलेली होती. तर तात्पर्य सांगायचं हे आहे. आणि ते हेच सांगायचे की मला पगार मिळतो, मी माझ्या सगळ्या गरजा त्या पगारामध्ये भागवल्या पाहिजे. आणि आजचे आयुक्त आपण बघतो आहोत की जे अक्षरशः घरातला किराणा मालापासून सगळ्या गोष्टी या शासकीय खर्चाने इथे करतायत, तर त्यांना पगार मिळतो की नाही अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित व्हावा अशी परिस्थिती ही आहे. आणि हे सगळं करताना आपल्याला अतिक्रमणावरती यायचंच आहे. परंतु शेवटी ज्याचं नेतृत्व आहे तो माणूस कसा आहे, तो अधिकारी कसा आहे हे आपल्याला लक्षात घेणं भाग पडतं. आणि यांचं जे आतापर्यंतचं बाकीच्या बाबतीतलं जे वागणं आहे ते अगदी या अतिक्रमण मोहिमेला सुद्धा साजेसच आहे. कारण त्यांनी कालच आपण चर्चा केली की अत्यंत जे श्रीमंत गलेलठ्ठ उद्योगपती ही जी मंडळी आहे यांचे जे काही रस्त्यालगतची जी अतिक्रमण आहेत किंवा यांच्या मालकीच्या जागेवरती असतील, परंतु रस्त्याची रुंदी जर एकदा ठरली तर ही सगळ्या गोष्टी हटवणं भाग पडतं. ज्यांच्या पायऱ्या पाडल्या, ज्यांच्या जिने पाडले आणि त्याच रांगेत जर आपण दोरी लावून बघितलं तर त्याच्या बाहेर आलेली अनेक अतिक्रमण आहेत. तर जनक्षोभ या संदर्भामध्ये तो सगळा होता. आता त्यांनी काय केलं की ही अतिक्रमण पाडता पाडता अशी एक घोषणा करून टाकली की शहरातल्या अंतर्गत रस्त्यांवर देखील आम्ही आता ही या प्रकारची कारवाई करणार आहोत. अंतर्गत रस्त्यांची यादी काही त्यांनी जाहीर केलेली नाहीये. वास्तविक ही जे अंतर्गत रस्ते आहेत, उदाहरणार्थ त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी चौक, कारण असं होतं की हे जे काही आतापर्यंत जी अतिक्रमण पाडली त्याच्यामध्ये 2-2, 3-3 मतदारसंघ विधानसभेचे यायचे आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की कोणीच म्हणजे विरोधाला कोणी समोर येत नव्हतं. आता प्रश्न आहे की एकेकाच्या वॉर्डाचा हा प्रश्न आहे. म्हणजे मी जे उदाहरण दिलं आता की त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी, ते इथे 2-3 वॉर्ड येतात आहे. आणि या वॉर्डांमधले जे नगरसेवक आहेत ते प्रभावी आहेत, ते अगदी आमदारांच्या जवळचे असतील किंवा भावी नगरसेवक आपण म्हणू. गंमत अशी झालेली आहे की गेल्या वर्षांपासून लोकप्रतिनिधी महापालिकेत नाही असं जरी आपण म्हणत असलो तरी जे त्यावेळी झाले, त्यावेळी निवृत्त झाले मागच्या टर्मला, ते आजही स्वतःला नगरसेवकच म्हणून घेत आहेत. तेव्हाचे महापौर आजही स्वतःला महापौरच म्हणून घेत आहेत. म्हणजे ही देखील एक भयंकरच गोष्ट म्हणायला लागेल की तुमचे कार्यकाल संपला, सगळं झालं. तर याचं कारण असं आहे की हे सगळे अधिकारी अजूनही यांना मानतात, अजूनही हे नगरसेवक आहेत असंच मानतात. आणि कुठल्याही प्रकारचं काही निर्णय घ्यायचा असेल तर यांचा आधी सल्ला ते घेतात. म्हणजे ही बोटचेपी भूमिका याच्यासाठी आहे कारण यांचं सगळं साठवलोट चालतं. म्हणजे वॉर्डामध्ये जी काही कामं घ्यायची आहेत ती हे लोक एकमेकाच्या सल्ल्यानेच ती घेतात. मग त्याच्यातले वाटे ठरतात आणि ते वाटे हिस्से झाले की ती कामं किती भयंकर झालेली आहेत आपल्या सुद्धा डोळ्यासमोर आहेत. सिमेंटचे रस्ते असोत, ड्रेनेजची कामं असोत, विजेचे दिवे असोत, 2-2 फुटावरती विजेचे दिवे तुम्हाला बघायला मिळतील. याचा अर्थ असा होतोय की महापालिका ज्या ठिकाणी खर्च करायला पाहिजे त्या ठिकाणी करत नाहीये आणि जिथे नको आहे, अक्षरशः म्हणजे तुम्हाला मी उदाहरण दाखवेल की 3-3, 4-4 फुटावरती विजेचे दिवे आहेत. कारण का तर हा बिघडला तर तो दुरुस्त करता येतो, परंतु त्याच्याच बाजूला अगदी नवा कोरा असा पोल टाकायचा, कंत्राटदारांचे खिसे भरायचे आणि ओव्हरऑल काय तर या महापालिकेची तिजोरी रिकामीच ठेवायची. अशा पद्धतीचा हा सगळा उपद्रव चालू आहे. आता यांनी गुंठेवारीचं आलेलं आहे. आता लोक मजबुरी या गुंतवणुकीच्या याच्यामध्ये जात आहेत कारण आपलं घर पडू नये, आपलं दुकान पडू नये असं सगळ्यांनाच वाटतंय. आणि आता या 2-3 दिवसामध्ये महापालिका 4 कोटींची कमाई जवळपास या गुंठेवारीच्या रकमेतून केलेली आहे. अंतर्गत रस्त्याचा प्रश्न असा आहे की यांच्या सेंटर लाईनच ठरलेलं नाहीये. त्यामुळे मी जर एखादा लोकप्रतिनिधी असेल किंवा तिथला माजी नगरसेवक असेल, मी सांगेन तीच सेंटर लाईन त्या रस्त्याची होईल आणि इतक्या सोयीस्कर पद्धतीने केलं जाते. अर्थात हे एक 50 वर्षापूर्वी पण हेच झालं. म्हणजे आपण जर काही उदाहरणं या शहरातल्या रहिवाशांना हे चांगलं माहिती आहे की आकाशवाणीचे शानूरवाडी चौक हा सरळ सोड रस्ता पाहिजे होता. तो कालटा कॉर्नरला तिरका कसा झाला? म्हणजे एका बाजूनी पूर्णपणे तो वळून तो तिथे सरळ पुढे नेला गेला. कारण काय तर हे सगळे हितसंबंधी मध्ये बडा मंडळींचे प्लॉट्स होते, काही राजकीय पुढाऱ्यांचे होते, काही अधिकाऱ्यांचे होते. मग त्याला बाधा होऊ नये म्हणून त्यांनी तशा पद्धतीने तो रस्ता नेला. हे सगळे असेच रस्ते झालेले.
सेव्हन हिलचा उड्डाण पूल जो आहे तिथे पण चौक नाही आहे, आपण चौक म्हणतो, परंतु तीन रस्ते एका ठिकाणी येऊन मिळत आहेत आणि चौथा रस्ता भलतीकडेच आहे, म्हणजे फायर ब्रिगेडच्या बाजूला आहे, एमजीएमच्या बाजूने. तो चौक नाही आहे. असा जो क्रांती चौक जसा आपला क्लिअर कट चौक आहे, जसा आपला बाबा महावीर चौक आहे, तशा पद्धतीचे हे चौक नाही आहेत. तर हे सगळे हे काबुगिरीचेच हे परिणाम आहेत आणि हे शतकानुशतक शहर हे भोगत आलेलं आहे. आता आपला हा जो सेव्हन हिल उड्डाण पूल ते सूतगिरणी चौक, हा रस्ता सरळ का नाहीये? हा जागोजागी तिरका तारका होऊन तिथे शेवटपर्यंत का पोहोचतो? तर या सगळ्या गोष्टी इथे राहणाऱ्याला या लक्षात घेतल्या पाहिजेत की या शहराला टाउन प्लॅनरच चांगले मिळाले नाहीत. डॉक्टर रफिक झकेरिया यांनी दिल्ली मुंबईच्या टाउन प्लॅनर्सशी चर्चा करून सिडको वसवलं. सिडकोतला एकही चौक तिरका नाही. आपण सगळे लक्षात घ्या की चिस्तिया कॉलनी चौक घ्या किंवा पुढचे आणखीन टीव्ही सेंटरचा चौक घ्या, कुठलाही चौक घ्या, हे तिरके नाहीये. त्याचं कारण असं होतं की एक बोला बोला. अनम्यूट करा आणि बोला. अनम्यूट करा. काही तांत्रिक कारणामुळे धनंजय लांबे हे जरा बाजूला आहेत. आता बघा, त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते म्हणजे नवीन सिडको, नवीन संभाजीनगरमध्ये कसं व्यवस्थित झालेलं आहे, का ते झालेलं आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते ते त्यांना मी पुढे बोलकं करणारच आहे. परंतु त्यांनी धनंजय, तुम्ही जे मुद्दा मांडला त्या कंत्राटदारीच्या संदर्भात मध्ये, आणि नगरसेवक जरी ते अस्तित्वात ती सर्वसाधारण बॉडी नसली तरी जे माजी नगरसेवक, माजी महापौर, तर ते काय करतात, म्हणजे गमतीने म्हणायला पाहिजे की मा महापौर, मा हम्म, नगरसेवक, म्हणजे तो मा टिंब, तो जी आहे ते हम्म. जी काढून टाकतात तिथं. आणि हो, ते हो. सगळं चाललंय. त्याचं कारण हेच, तुम्ही जो शब्द वापरला की साटं लोटं. म्हणजे महानगरपालिकेचा कारभार कसा असतो, हे ज्याला गुत्तेदारी करायची आहे तो त्या नगरसेवकाचा कोणीतरी नातेवाईक, मित्र असतो, आणि प्रत्यक्षात तो नगरसेवकच ते काम करत असतो. मग त्याच्यामध्ये कुणी अपवाद असायचं काही कारण नाही. म्हणजे अमुक बरोबर. पक्षाचे अपवाद नाही आहेत आणि तमुक पक्षाचे फारच चांगले धुतल्या तांदळाचे, असं अजिबात नाही. उलट आपण पाहिलेलं आहे की स्टँडिंग कमिटीमध्ये ते रिंग पद्धतीने कसं टेंडर दिलं जातं, मग तिथं एकमेकाला कसं सावरलं जातं. इकडं रस्त्यावर निवडणुकीच्या काळामध्ये भांडणं करतील, खान की पान वगैरे, संभाजीनगर विरुद्ध औरंगाबाद, हे सगळं करतील. पण ज्या वेळेला स्टँडिंग कमिटीमध्ये टेंडर दिले जातात त्यावेळेला ते सगळे अगदी तुम्ही आम्ही भाऊ भाऊ सगळे मिळून खाऊ अशा पद्धतीचं ते काम सुरू असतं. आता मुख्य आपण जी चर्चा करतोय अतिक्रमण हटाव मोहिमेच्या अनुषंगाने, आता तुम्ही कृष्णा भोगेंचं उदाहरण दिलं. त्याच्यानंतर श्रीकांत, जे आज जे आयुक्त आहेत त्यांच्याविषयी तुम्ही बोलताय. आता आक्षेप हे या ना त्या प्रकारे प्रत्येक आयुक्त पदाच्या काळामध्ये राहिलेले आहेत. कुणी अतिकेत, कुणी राजकीय दबावाला बळी पडलेलं आहे, कुणी असं दाखवलं की मी दबावाला बळी पडत नाही परंतु चांगलं काम करतोय असं पण दाखवणारे कोणी होऊन गेलेत. आणि कुणी असे पण आयुक्त होऊन गेलेत की त्यांनी कुणाचंच ऐकलं नाही, त्यांनी फक्त प्रशासकीय अगदी म्हणजे कडक शिस्तीचे म्हणून ते आयुक्त होऊन गेले, असे पण घडलेले आहेत. आता आज जे श्रीकांत जे काम करत आहेत त्यांचं स्वागत देखील केलं जात आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आता ते प्रचंड बमनी काय ती खरेदी विक्री वगैरे ते काय, तो तो विषय वेगळा आहे पूर्ण. परंतु या शहराची लोकसंख्या या झपाट्याने वाढते, वाहनांची संख्या वाढते. आज तुम्ही बघा की कुठल्याही रस्त्यावर आहे ना, बरेचदा 3-3, 4-4 तास देखील वाहतूक खोळंबलेली दिसते. विशेषतः जालना रोड असेल किंवा अंतर्गत रस्ते असतील, अगदी नूतन कॉलनी, पैठण गेट इकडं असेल किंवा कुठेही तुम्ही रेल्वे स्टेशन असेल, इकडे सगळीकडे वाहतुकीची कोंडी होताना दिसते. अशा परिस्थितीमध्ये जर अतिक्रमण हटवले जात असतील तर लोक स्वागत करत आहे, हेही तितकंच खरं आहे. आता तुम्ही जे सांगत होता धनंजय, की हे कशा पद्धतीने सिडकोचा विकास झालेला आहे, आणि ती जी नगर रचना, म्हणजे तुम्ही जो नगर रचना विभागाचा जो उल्लेख केला, आपल्याला आठवत आहे की ज्या वेळेला मोरेश्वर सावे हे महापौर होते आणि खासदार पण होते,
तर त्यांनी नगर रचना विभाग, ते टाउन प्लॅनिंग जे आहे ते सुधारवण्याचा भरपूर त्यांनी प्रयत्न केला. परंतु सगळा गोंधळ तिथं, म्हणजे कुठल्या फाईल गायब होतात, कुठल्याला मंजुरी मिळते, जे आर्किटेक्ट आहेत, बिल्डर डेव्हलपर आहेत, त्यांच्या सोयीने कसं काम केलं जातंय. काही जण जे चांगल्या फाईल टाकतात, सगळ्या शहर म्हणजे नगर विकास आराखड्याचा विचार करतात, त्यांच्या कशा बाजूला पडतात. म्हणजे जिथं ग्रीन झोन आहे त्या ग्रीन झोन मध्येच कशी घुसखोरी केली जाते. म्हणजे सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे या शहराची नाही म्हटलं तरी बऱ्याच प्रमाणात वाट लावण्याचं हे सगळं साठे लोट हे त्यामुळं लागलेले. तर आपण कंटिन्यू करा धनंजय आता. नाही, याचं हे सगळा जो डाऊनफॉल आहे, ज्याला आपण अधोगती म्हणतो या शहराची, त्याचं कारण असं झालं की या म्हणजे महापालिकेमध्ये जे नगरसेवक होते, हीच मंडळी पुढे आमदार, खासदार, मंत्री झालेली आहेत. म्हणजे वास्तविक ही अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट आहे की ज्याला या शहरातले प्रॉब्लेम माहिती आहेत, जेन्युइन प्रॉब्लेम माहिती आहेत, ज्याला या शहराची सगळी नाडी माहिती आहे, तो जर वरच्या सभागृहात पुढे जात असेल तर या शहराचे प्रश्न अक्षरशः चुटकीसरशी सुटले गेले पाहिजेत. परंतु झालं उलटच. म्हणजे माझा आक्षेप आहे तो याच एका गोष्टीवर आहे की हीच मंडळी पुढे गेली, एक एक पायरी वर चढत गेली, नागरिकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. 2-2, 3-3, 5-5 टर्म आपण बघतो आहोत, आमदार आणि खासदार ही मंडळी झाली. मंत्रिमंडळामध्ये पण यांची वर्णी लागली. आणि असं असून देखील या शहरामधली जी रडगाणी आहेत ही कायम आहे. म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, तुम्ही म्हटलात तसं वाहतुकीचा प्रश्न असेल, रस्त्यावरच्या अतिक्रमणांचा प्रश्न असेल, इथल्या शाळा महाविद्यालयांचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे अक्षरशः डोळे झाक करून या मंडळींनी फक्त आपापल्या तुंबड्या भरण्याचं काम केलं की काय, असा प्रश्न इथल्या प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे. त्याचं कारण असं आहे की आता एखादा अधिकारी जर चुकीचं वागत असेल, एखादा अधिकारी जर नियमांचं उल्लंघन करत असेल, तर त्याच्यावरती आसूड ओढण्याऐवजी त्याच्याशी कसं आपलं जुळवून घेता येईल, त्या पद्धतीने हे सगळं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे अगदी सत्ताधारी पक्षाचे आमदार तिथे, म्हणजे हा काही प्रशांत बंब यांनी मांडला विषय म्हणून नाही सांगत आहे, परंतु सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तीला अगदी प्रबळ, सगळ्यात मोठ्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या एका आमदाराला ही व्यथा तिथे मांडावी लागते. आणि या सगळ्या हे चव्हाट्यावर तिथे आणावं लागतं. आणि बाकीची मंडळी गप्प बसते. तर याचं कारण असं आहे की आमदारांच्या समर्थनाशिवाय हे शक्य आहे का? म्हणजे अधिकाऱ्यांना वाट सोडून चालणं हे आमदारांच्या समर्थनाशिवाय शक्य आहे का? आणि हे समर्थन असेल तर मग ते कशासाठी? मग ते नेमकं अशासाठी असेल तर मग आमदार हे आपण निवडून दिले ते योग्य आहेत का? एवढा विचार. कारण असं आहे की यथा प्रजा तथा या राजा आहे, की तुम्हाला जो जसा लोकप्रतिनिधी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही बरं त्याला का आता म्हणजे धनंजय धनंजय गेल्या चार. हा. हा, हा. मी तुम्हाला थोडा तुम्ही जे मुद्दा सांगितला ना, की जे नगरसेवक तेच आमदार तेच मंत्री हे जे आहे, हा. आता काय हम्म. आलेलं की ती 2022 नंतर निवडणुका नाहीत. म्हणजे ते हम्म. सगळं महापालिका प्रशासकाच्या ताब्यात आहे. हम्म. मग जे आमदार आहेत, म्हणजे आमदार हम्म. आहेत नंतर ते मंत्री झाले, मग हम्म. हे लोक कुठं बसतात? डीपीसीच्या हम्म. बैठकीमध्ये बसतात, जिल्हा नियोजन मंडळ. आणि मग तिथं जे काही तरतूद केली जाते, महानगरपालिकेला स्मार्ट सिटी योजना, रस्ते, त्याच्यामध्ये किती हम्म. 300 कोटी पाहिजे, 500 कोटी पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठीची एक वेगळी कंपनी आहे. स्मार्ट हम्म. सिटीची एक कॉर्पोरेशन म्हणून एक वेगळी कंपनी आहे. त्याच्यामध्ये काही आजी माजी अधिकारी देखील असतात, ते निर्णय घेतात. तरी देखील यांचा लोकप्रतिनिधी म्हणून रोल असतोच त्याच्यामध्ये. असत नाही असं नाही. त्याच्यामुळे आरोप होतात. आता जे विरोधात गेलेले आहेत ते भ्रष्टाचार कसा झालेला आहे, रस्ते कसे वाटले, तुम्ही जे सिमेंटचे रस्ते, अंतर्गत रस्ते याची कशी वाट लागलेली आहे, किंवा कसं त्याच्यामध्ये होतं, हे सगळं आपण बघत आलेलो आहे. आरोप म्हणजे खरंच त्या स्मार्ट सिटी योजनेचे पैसे गेले कुठं, काय झालंय. मध्यंतरी ते काय क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन, तो काय म्हणतात त्याला, तो सायकल ट्रॅक टाकला होता, तो कुठे गेला तो सायकल ट्रॅक. अशा बऱ्याच गोष्टी हम्म. त्या उद्घाटनापुरत्या, फोटो पुरत्या असतात आणि त्या निघून जातात. आणि दुसरीकडे चांगल्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या कुठल्या झालेल्या आहेत, की स्वच्छता. आता त्या स्वच्छतेचे कंत्राट वगैरे ते तुम्ही ते उदाहरण दिलं, त्याच्यावरून पण किती गोंधळ झालेला आहे. म्हणजे कचऱ्याचा, म्हणजे ज्वलंत त्या कचऱ्यावरून दंगल देखील या शहराने अनुभवलेली आहे.
म्हणजे किती दंगल सदृश्य वातावरण. ते नारेगावचं कुठं करायचं आहे, पळेगाव. आता पळेगावचे लोक तक्रारी करायला लागलेले आहेत. म्हणजे तो एक प्रश्न आहे, तो अजून तो काही पूर्णतः संपलेला नाहीये. आणि तो पूर्ण कधी संपणार नाही. लोकसंख्या वाढणार, सगळे हे होणार, प्रक्रिया करत राहावे लागणार. चांगले ट्रीटमेंट म्हणजे वेस्ट मॅनेजमेंटचे चांगले प्रोजेक्ट देखील आले. हे सगळंच चांगल्या बाजू पण त्याच्यामध्ये आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत ते क्रमवारी जी पूर्ण देशामधली ठरवली जाते, तर अधूनमधून आपल्याला पण एखादं पारितोषिक त्याच्यामध्ये मिळत असतं. आता ते काय पाहणी करतात हा भाग वेगळा आहे. परंतु ते निदान कागदावर तरी काही बक्षीस मिळत असतात. आता जिल्हाधिकारी जे आहेत आपले, दिलीप स्वामी असतील किंवा हे महानगरपालिकेचे आपले हे जे श्रीकांत असतील, हे शाश्वत विकास ध्येय, शाश्वत विकास याच्या संबंधी मोठमोठ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये भाग घेतात. त्यांना तिथं प्रमाणपत्र दिलं जातं. ह्या काही गोष्टी चांगल्या आहेत. परंतु आता जे वेगवेगळे जे आरोप होतात ते ते लक्षात घेता की असं, म्हणजे नेहमी कसं आहे की पत्रकाराला म्हणजे नेहमी असं समजलं जाते की तो नेहमी असं टीकात्मक बोलतो. त्याचं कारण काय? त्याचं कारण की ते नेहमी जशी गटार एखादी पूर्वी तुंबलेली असायची, तशा प्रकारचे प्रश्न या शहराच्या वाढीच्या दृष्टीने नेहमी तुंबलेले असतात. त्याच्यामुळे परखडपणे बोलावं लागतं. आणि धनंजय, तुम्ही एक पत्रकार म्हणून एक सडेतोडपणे जे बोलताय ते फार महत्वाचं आहे. बोला तुम्ही. नाही मी तेच सुरुवातीलाच हे बोललो की या सगळ्या संस्थेचं नेतृत्व ज्याच्याकडे आहे तो साधन शुचिता वापरून हे सगळं यंत्रणा वापरतोय की नाही, हे त्याचा विवेक कुठल्या दिशेने चाललाय, हे हे या प्रत्येक या निर्णयामध्ये हे झळकत असतं. म्हणजे एक आयुक्त असे होऊन गेले की ज्यांनी स्वतःच्या नावावरच उद्यान काढलं इथे संभाजीनगरमध्ये. काय काय तर हे काय काय केलं? स्वतःच्या नावावरती उद्यान स्थापन केलं, निर्माण केलं. असीम कुमार गुप्ता या आयुक्तांच्या नावाचं आपल्याकडे इथे आपल्याला उद्यान बघायला मिळेल. म्हणजे या इतक्या भयंकर गोष्टी आहेत या, की जी मंडळी म्हणजे वास्तविक कृष्णा भोगे यांच्या नावाचं काहीतरी इथे कायमचं व्हायला पाहिजे होतं. कारण त्यांच्या नंतरची ही काही सगळी घसरण आपण बघतोय हम्म. ही भयंकर आहे. आणि हे जे काही आहे ना, चांगलं चांगलं बोललं जातं, चांगलं चांगलं पण काहीतरी घडतंय. तर मला सांगा की एखाद्या 100% 2% जर चांगलं असेल तर त्याला चांगलं कोण म्हणणार? प्रश्न असा आहे की या शहरामध्ये तुम्ही जो काही विकास आराखड्यावरती 10 वर्ष बसून राहिला, त्याचे इतके घोटाळे झाले, लोकांकडून पैसे घेतले गेले असे आरोप झाले, आणि आरक्षण जिथे पाहिजे होतं तिथे सोडून भलतीकडेच ते टाकलं गेलं, रस्ते कुठल्या कुठे दाखवले गेले. म्हणजे इतक्या भयंकर या ज्या चुका नियोजनामधल्या झाल्या. म्हणजे अंमलबजावणीचा तर भाग निराळाच आहे आता. आता गेल्या 5 वर्षांपासून हे आयुक्त आपल्याकडे आहेत. 5 वर्षामध्ये आपल्या जलवाहिनीची परिस्थिती किती सुधारली. शहरामध्ये पाण्याचे जे दिवस 2 दिवसाआड पाणी यायचं, आता किती दिवस लागत आहेत? 12, 14, 13. म्हणजे या महापालिकेचं 13वं घाला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर प्रश्न हा केवळ टीका टिप्पणीचा केवळ किंवा आरोपांचा नाहीये, की जे काही घडतंय म्हणजे जी योजना आपल्याला तिथे 500 कोटी 800 कोटी मध्ये व्हायची होती. मोरेश्वर साहेब साहेबांचं तुम्ही नाव घेतलं आता. त्यांच्या काळामध्ये 1992 मध्ये जी जलवाहिनी टाकण्यात आली 900 ची, तीच जलवाहिनी आजही चालू आहे. आणि ती मजबूतीने ती बांधली गेली. त्यांचं भयंकर कटाक्ष होता. ते देखील एक फार मोठे उद्योगपती होते. आणि प्रत्येक तांत्रिक गोष्टीवरती त्यांचं लक्ष होतं पूर्ण. आणि त्याच्यामुळे ती योजना यशस्वी झाली, ज्याचं पाणी आज आपल्याला 10व्या 12व्या दिवशी का होईना पण मिळतंय. त्याच्यापूर्वी 700 ची जलवाहिनी होती ती, तिची चाळण झाली आपण बघितलेलं आहे. आणि जर ही मधली आता एक यांच्या काळामध्ये, या ताज्या आत्ताच्या लोकांच्या काळामध्ये एक जी जलवाहिनी टाकली होती, एक्सप्रेस वाहिनी म्हणून टाकली, ती रेल्वे स्टेशन पासून सिडको पर्यंत, सिडको वासियांसाठी. बरं का म्हणजे पाणी धनंजय, पुरवठ्याचा. धनंजय, हा मी तुम्हाला थोडस थोडंसं अडवतोय. हे शहराचे भीषण प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. पाण्याचा तर भीषण प्रश्न आहे. म्हणजे त्याच्यावर म्हणजे किती बोललं तरी कमीच आहे. अनेक प्रश्न आहेत. आपण जे अतिक्रमणाबद्दल जे बोलतोय, आता बघा, पुरुषोत्तम भापकर एक आयुक्त होते. त्यांनी ते कुंभारवाडा वगैरे इकडं तिकडं ते केलं. मग ते सगळे फोटो सेशन झाले वगैरे, ते सगळं झालं. म्हणजे कुणी कुणी आपले थोडेफार थोडेफार असे प्रयत्न केलेले आहेत. मध्यंतरी तुम्ही जे नाव सांगितले की त्यांच्या असीम कुमार गुप्ता त्यांच्या नावाने काय सुरू केलं, मध्ये एक मला ते नाव आठवे ना हो. ते खाम नदीचं दिलीप ज्यांनी बंड, केलं ते आयुक्त होते ते. निपुण 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 कुमार.
हा, निपुण निपुण व्यवस्थापन. विनायक. विनायक हम्म, काहीतरी नाव होतं. हम्म. तर त्यांनी ते प्रत्येक नेत्याच्या नावाने गार्डन केलं होते खाम नदीच्या तिथे. हो, हो. म्हणजे खैर यांच्या नावाने, त्यांचा यांच्या निधी नावाने, वापरला. त्यांच्या हम्म, नावाने, म्हणजे सगळ्यांना खुश करण्याचा त्यांनी प्रयत्न हम्म, केला होता. हम्म, हम्म, काय हम्म, प्रत्यक्ष हम्म. आता काय आहे की जे अगदी थेट स्पष्ट सांगायचं म्हणजे नगरसेवक, नंतर सभागृह नेता, नंतर महापौर, नंतर आमदार, नंतर मंत्री, नंतर पालकमंत्री, हे सगळे जे घडलेले, या सगळ्यांचे या ना त्या प्रकारे हे जे काही जमिनींचे व्यवहार करणार आहे, म्हणजे आता ते सालारजंग, ते सध्या ते खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला जी काही जागा मिळालेली, हेवानामान ते सगळं गाजतंय. 3 एकर आहे, 5 एकर आहे, ते सगळं गाजतंय. हे असे प्रकार पूर्वीपासून होत आलेले आहेत. हम्म. म्हणजे त्यांनी प्रश्न निर्माण ते वेगळेच आहेत. आणि त्याच्यामुळं विकास आराखडा हा नेहमी असा लटकत राहिलेला आहे. मग तो हायकोर्टामध्ये गेला, नंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेला, इकडे गेला, तिकडे गेला. मग नगर विकास खात्याला जाग आली की आता आपण हे शेवट काहीतरी केलं पाहिजे याचं. मग ते 15 एप्रिल त्यांनी काहीतरी ती 2025 ठरवली आणि त्याप्रमाणे या अतिक्रमण पाडणं सुरू आहे. तर त्याविषयी म्हणजे काही तुम्हाला जुन्या किंवा आत्ता जे चालू आहे त्याच्याबद्दल आता काहीतरी ह्या लोकप्रतिनिधींना खऱ्या अर्थाने जाग येईल अशा काही गोष्टी तुमच्या मनात असतील तर त्या बिनधास्तपणे सांगा तुम्ही. आपल्याकडे एक 6 महिन्यांसाठी दिलीप बंड म्हणून आयुक्त आले होते महापालिकेमध्ये. आणि त्यांनी देखील याच पद्धतीचं, त्यावेळेस काही अशा काही गोष्टी नव्हत्या जे आजचं राजकारण आहे, की मंत्री आहेत किंवा हे आहेत. त्यांनी आपलं एक आयुक्त पदाची जबाबदारी म्हणून या शहराच्या अतिक्रमण हटवण्याबद्दलची मोहीम हाती घेतली होती. आणि बऱ्यापैकी जालना रोड आणि अदालत रोड या भागातलं क्रांती चौक असेल, या परिसरातल्या अनेक अतिक्रमण त्यांनी हटवले होते. त्याच्यानंतर हा यशस्वी प्रयत्न पुरुषोत्तम बापकर ज्यांचं नाव आपण आता घेतलं, त्यांच्या कार्यकाळामध्ये झाला. आणि तो ऐतिहासिक प्रकारचा तो असा निर्णय होता. म्हणजे त्याचं ठीक आहे, फोटो सेशन वगैरे झालं असेल, कारण काय की लोकांना माहितीच नव्हतं की अशी कारवाई होऊ शकते. हम्म. अपेक्षितच नव्हतं की अगदी पैठण गेट, गुलमंडी, जिथे 150-150 वर्षापासून ही अतिक्रमणं बसलेली आहेत, ती अशी रातोरात एखादा कणखर महापालिका आयुक्त काढू शकेल. अर्थात या सगळ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी राजकीय शक्ती देखील होत्या. आणि म्हणून त्यांनी ते याच्यामध्ये काही आडकाठी या कारवायांमध्ये आणलेली नाही. परंतु जेव्हा अतिक्रमण ही अ, काढायची वेळ येते, तर नेमकं अतिक्रमण कशाला म्हणावं इथपासून सुरुवात होते. म्हणजे महापालिकेलाच माहिती नाहीये की या रस्त्याची बॉर्डर कुठे आहे, या रस्त्याची हद्द कुठे आहे. म्हणजे मला एक थोडस विषयांतर होईल, पण तुम्हाला सांगतो की जुन्या वसाहतींमध्ये जर एखाद्या ठिकाणी नळ फुटला, तर त्याचा अंतर्गत कनेक्शन कुठून कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. तशाच पद्धतीने महापालिकेचं पण आहे की हा रस्ता जेव्हा झाला, मछली खडकचा उदाहरणार्थ, की हा 50 वर्षापूर्वी रस्ता झाला, त्यावेळेस याच्या सीमा कुठे होत्या, ते याच्यासाठी म्हणून ते शमी माफंदी वगैरे आमचे जुने जे अधिकारी होते सेवानिवृत्त झालेले, त्यांना बोलवलं जायचं. कारण त्यांना नेमकं माहिती असायचं की याची हद्द इथपर्यंत आहे, आणि प्रामाणिकपणे ते सांगायचे. आता परिस्थिती अशी आहे की सेवानिवृत्त अधिकारी अधिकारावर आहेत महापालिकेमध्ये, तरी देखील त्यांना हे सांगता येत नाहीये. आणि प्रत्येक वेळेस ते टेप घेऊन ते मग तिथे जाणार आणि नेमकं अतिक्रमण कुठे आहे. आणि ते जर सोयीचं असेल, कोणी जर सर्वसामान्य माणसाचं असेल, तर ते पाडलं जाणार. आणि ते जर अडचणीचं असेल, तर नाही ते त्याला आधी एकतर सांगितलं जातं, सूचना दिली जाते. म्हणजे आपण बघितलं की आयुक्तांनी जालना रोडचं किंवा मुकुंदवाडीचं जेव्हा अतिक्रमण हटवलं, तेव्हा पुढचे रस्ते जाहीर करून टाकले. म्हणजे काय झालं की त्याच्यावरचे जे काही कायम कोर्टामध्ये पडलेले लोक असतात, त्यांनी आधीच आपल्या मालमत्तांचं तिथे अर्ज करून टाकले की हे आमचं लिगल आहे. कारण ते प्रूव्ह करत बसायला पुष्कळ वेळ असतो. परंतु ताबडतोब आम्हाला याच्यावरची इंजेक्शन किंवा स्टे आम्हाला दिला जावा, अशा प्रकारच्या विनंत्या घेऊन हे तिथे गेले. तर या गोष्टी ज्या घडतायत या अत्यंत संतापजनक आहेत. आणि मी तर तेच कालचाच मुद्दा परत आलाय की सर्वसामान्य गोरगरीब, ज्यांचं राजकीय वजन नाहीये, ज्यांचा अधिकारांमध्ये काही प्रभाव नाहीये, त्याच लोकांची निवड अतिक्रमण पाडण्यासाठी म्हणून केली जाते. आणि त्यांना बेघर केलं जातंय, त्यांना त्यांच्या व्यवसायापासून दूर केलं जातंय, वंचित ठेवलं जातंय. आणि आता हे अतिक्रमण पाडून 8-10 दिवस झालेले आहेत, त्यांच्या पर्यायी व्यवस्थेचं काहीही घोषणा केलेली नाहीये. मला आठवतं की आपल्या फुले नगर उस्मानपुरामध्ये एक कारवाई झाली होती.
की भाजीवाला पुतळापासून देवगिरी कॉलेजचा तो सगळा असा मार्ग त्यांनी मोकळा केला. मध्ये रस्ता नव्हताच, तो रस्ता त्यांनी निर्माण केला. आणि त्याचं पुनर्वसन हर्सुल परिसरामधल्या लोकांना केलं, जे कोण तिथे बाधित होते ते ताबडतोब झालं. संघटनांच्या रेट्यामुळे झालं असं आपण म्हणूया, परंतु ते झालं. आता इथे कुठल्याही संघटनांचा रेटा नाहीये. कुणीही या बेघरांसाठी विस्थापितांसाठी झुंजत नाहीये. आणि हे आता असंच लांबणीवर पडलेलं आहे. पावसाळा सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठे जाणार, कुठल्या जागेवर घर बांधणार, काय करणार? घरकुल योजना आपल्या शहरामध्ये फ्लॉप केली या सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून. म्हणजे याच्यामध्ये सगळेच अधिकारी आहेत. तर या हेच जर आपण बघितलं तर हे अत्यंत भयंकर आहे, गंभीर आहे. जे काही आपल्याला प्रस्थापित माध्यमांमधून चित्र दाखवलं जात आहे की सगळं आलबेल आहे. संभाजीनगरचा क्रमांक स्वच्छतामध्ये 6वा आलेला आहे, देशात 25वा आलेला आहे. हे सगळी चित्र आहेत. ही याची अक्षरशः जालना, बीड, परभणी सारख्या ठिकाणी घरकुल योजना यशस्वी होते आणि सरकारी जमीन मिळत नाही म्हणून संभाजीनगरची योजना आपली फेल झालेली. अजून कोणालाही घरकुल मिळालेलं नाही. खेड्यापाड्याला मिळालेले आहेत, आपल्या पैठण तालुका, सिल्लोड तालुका, कन्नड तालुका, तिथे घरकुलं मिळाली, इथेच मिळत नाहीयेत. आणि यांना जाब देखील कसा केंद्राकडून विचारला जात नाही याचं आश्चर्य वाटतं. की जी योजना अगदी फ्लॅगशिप योजना आहे केंद्र सरकारची. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की हे लोक सगळे आपले मिलीजुली सरकार आहे ही सगळी. आणि त्याच्यामुळे आणि लोकांनाही त्याची सवय झाली आता. त्यामुळे आता नाही टीकेचा नाही, हेच महत्वाचं आहे अं, धनंजय. आता आपल्याला थांबलं पाहिजे, आपली वेळ संपलेली आहे. माझी दर्शकांना विनंती आहे की तुम्ही आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचं कारण असं आहे, आता जसं धनंजय यांनी सांगितलं की घरकुल योजना आहे फ्लॅगशिप, त्याच्यानंतर आपल्या या चर्चेच्या ओघामध्ये मी सांगितलेलं की स्मार्ट सिटीची योजना, अशा ज्या केंद्र सरकार पुरस्कृत काही योजना असतात, काही राज्य सरकार पुरस्कृत असतात, स्थानिक पातळीवर महानगरपालिकेचं प्रशासन काही निर्णय घेत असतं, अनेक वेगवेगळे निर्णय घेत असते. तर ते निर्णय घेत असताना त्यांना राजकीय जी काही साटलोट ते जर नसेल तर चांगलं काम करता येतं, परंतु त्याचं टक्क्याचं प्रमाण हे अतिशय कमी आहे, जसं धनंजय यांनी सांगितलेलं आहे. हे दुर्दैव आहे की आपली व्यवस्था आहे आणि प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक ह्याच गोष्टी चालतात म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असं अजिबात नसतं. लोक म्हणजे नागरिक देखील चुकतात. म्हणजे जसे आपल्या अधिकाराची जाणीव असते, तशीच आपण कर्तव्याची देखील जाणीव ठेवली पाहिजे. हे देखील महत्वाचं आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एक सांगोपांग चर्चा आपल्याला या चॅनलवर नेहमी करायची आहे, बिनधास्तपणे करायची आहे. त्याच्यामध्ये कुणालाही म्हणजे आपण फेवर करतोय किंवा कोणाच्या विरुद्ध, जसं धनंजय यांनी सांगितले की कोणाच्या व्यक्ती म्हणून विरोधात नाही बोलायचं आहे. परंतु जे काही घडतंय, ती जी काही सगळी जी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरचं जे काही वैभव आहे ते टिकवण्याच्या दृष्टीने सगळ्यांनी आपल्या आपापल्या पद्धतीने वाटा तो उचलला पाहिजे. आणि सांगायला आनंद असा आहे की शहरातली तरुण पिढी जी आहे ती विशेषतः समाज माध्यमांमध्ये ज्या प्रकारे व्यक्त होत आहे, अनेक असे तरुणांचे गट आहेत, फार मोठी ती सेवा बजावत आहेत. वृक्षारोपणापासून स्वच्छतेपर्यंत ते पुढे येतात. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि त्यासाठी ही चर्चा जी आहे ना, मोकळी चाकळी आणि बिनधास्तपणे ही होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी ज्यांना ज्यांना असं वाटेल की आपण सहभागी झालं पाहिजे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, आपला नंबर अवश्य द्यावा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते त्याच्यामध्ये मांडत राहावेत. अनेकांना असं वाटतं की आपलं नाव नको यायला, आपला नंबर नको यायला, तर ते देखील म्हणजे निनावीपणे म्हणजे एखादं नाव टाकून ते देखील आपल्या समस्या या चॅनलवर मांडू शकतात. कमेंट बॉक्समध्ये त्यांनी ते लिहिलं पाहिजे, इतकं. तर धन्यवाद धनंजय. आपल्याला ही चर्चा अशी सुरू ठेवायची आहे आणि आता आपण जाहीर केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार या चॅनलवर यायचं आहे आणि अशा प्रकारचं विश्लेषण करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद.